असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल. इथे नियम जिंकले, पण माणुसकी हरली. ओडिसातील क्योंझर येथून समोर आलेली ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. एका गरीब आदिवासी युवकाला, जितू मुंडा, आपल्या बहिणीच्या खात्यातील फक्त 19,300 रुपये काढण्यासाठी अमानवीय परिस्थितीला सामोरे जावे लागले. 2 महिन्यांपूर्वी बहिणीचं निधन झालं होतं. तो वारंवार बँकेत जाऊन विनंती करत होता, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर: खातेदार स्वतः येऊन सही करावी लागेल. त्यानं कितीही सांगितलं की बहीण आता हयात नाही, तरी कुणी ऐकलं नाही. शेवटी सत्य सिद्ध करण्यासाठी त्याला स्वतःच्या बहिणीचा सा घेऊन 3 किलोमीटर चालत बँकेत जावं लागलं. विचार करा, एका भावावर किती मोठी वेळ आली असेल. ही फक्त एक घटना नाही, तर आपल्या संवेदनशून्य व्यवस्थेचं कठोर वास्तव आहे, जिथे कागदांचे नियम माणुसकीपेक्षा मोठे ठरतात. आज प्रश्न असा आहे, हा सिस्टीम नेमका कोणासाठी काम करतो? आणि अजून किती जितू मुंडा रोज अशाच वेदना सहन करत आहेत?